एक बॉल एक रन. छान असा फटका मोना यांच्या बॅटीतून पाहायला मिळतोय आणि षटकार. पुन्हा एकदा फटका मोना यांच्या बॅटीतून आणि चौकार. छान असे दोन चेंडू आपल्याला मोना यांच्या बॅटीतून पाहायला मिळतात. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना आणि चांगले रन गोळा करताना आपल्याला मोना यांच्या बॅटीतून पाहायला मिळत आहे. योगेश रांगरे यांचे 2 बॉल त्यांच्या संघासाठी घातक ठरतात. पुन्हा एकदा असा फटका, तो सुद्धा आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. याला बोलतात क्रिकेटचे वेळ. नुसताच फटका. नुसता धोर मोनाच्या बॅटीतून आपल्याला पाहायला मिळतोय. पाहुयात योगेश रांगरे या 4 बॉलांवरती जे ज्यांनी मोना यांच्या बॅटीतून आपले कामगिरी दाखवले त्यांना थांबवतात की नाही आपल्याला पाहायला बघायचंय. छान प्रयत्न, बॉल अडवण्याचा प्रयत्न चालू आहे. छान असा प्रयत्न केलेला आहे, बॉल अडवलेला आहे आणि आपल्या संघासाठी रन वाचवलेत नित्यानंद यांनी. नित्यानंद उर्फ मिरची. शेवटच्या बॉलामध्ये बघूया योगेश रांगरे यांची कामगिरी. छान असा क्षेत्ररक्षण सत्यम यांच्याकडनं. अठरा रन उमेरा 11चे झालेत. 1 ओव्हर 18 रन. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. प्रिन्स फास्ट. बघूया या षटकात पण मोना काय करतायत आपल्या संघासाठी. गोलंदाज सत्यम. उत्तम असा बॉल डॉट केलाय. छान असा प्रयत्न होता मारण्याचा. छान असा प्रवीण नेवेच यांच्या बॅटीतून फटका आणि 4 चौकार. पहिला चौकार आपल्याला प्रवीण नेवले यांच्या बॅटीतून पाहायला मिळतोय. छान सुरुवात प्रवीण नेवले यांची. बघूया अजून काय करतात आपल्या संघासाठी, किती षटकार मारतात आणि प्रेक्षकांना किती उत्साह करतात तुम्हाला बक्षीस जाहीर करण्यासाठी.
आज इंडिया पाकिस्तानची सुद्धा मॅच आहे आणि मला तिकडे कॉमेंट्रीसाठी बोलवलं होतं, पण ते आपली सामना सोडून तिकडे जाऊ शकत नाही. आणि आपल्या प्रेमासाठी आणि आपल्या प्रीमियर लीग साठी मी ते खास कल्याणवरून इकडे उपस्थिती दाखवली. सर्वांना आज तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळाला असतो, पण आज आपला सामना आहे तर तुम्ही पण इथे पण आपल्याला लाईव्ह पाहतात. धन्यवाद आपल्या सर्वांचे. मी नितीन खंडे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो सावित्रीबाई प्रीमियर लीग मध्ये. छान असा फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि तो फटका एकदम ग्राउंडच्या बाहेर जाताना बघतो आपण. 6 30 रन. आपण सामना सुरू करावा. 30 रन. पाणी द्या उमेरा 11. उमेरा 11 पाणी द्या आपल्या प्लेअरला, खेळाडूंना. 30 रन झाले. 30. तुम्ही बॅटिंग चालू ठेवा, बॉलिंग चालू ठेवा. आम्ही स्कोअर मध्ये सांगत जाऊ. ओव्हर संपली. गगन गन्नी यांची बॉलिंग आपण पहिली पण पाहिली आणि आता शेवटची बॉलिंग या सामन्याची. छान असा प्रवीण योगी यांच्याकडनं ऑफकट 4. बॉलरकडे आपल्याला पाहत असं वाटतंय की कवळा सूर्यवंशी दिसतोय मला तो. तर छान असा फटका प्रवीण योगेश यांच्या बॅटीतून आणि तिकडे कोणताच फिल्डर नाही आणि चौकार. त्यांनी पहिल्याच आधीच पाहून ठेवलेलं वाटतं तिकडे प्लेअर कोण नाही, तिथेच मारायचं असं ठरवलेलं होतं आणि तो प्रयत्न त्यांचा सक्सेस झालेला आहे. आणि शेवटच्या 3 बॉलामध्ये बघूयात की काय करतात. बॉलर कडनं विकेट येतोय का बॅटिंग कडनं 6 किंवा चौकार येतोय पाहूया. शेवटचे 3 बॉल प्रवीण साठी सुंदर असा झेलबाद. प्रवीण यांचा प्रयत्न छान असा प्रयत्न होता. गगन यांनी असा चांगलाच प्रवीण यांना लटकवला. पहिले 2 बॉल खेळायला दिले आणि चांगला असा लटकवून त्यांना मैदानाच्या बाहेर टाकला. छान असा अब्दुल हमीद यांचा प्रयत्न आपल्या टीमसाठी. शेवटचा एक बॉल आता राहिलाय आणि बघूया अब्दुल वाहिद आपल्या संघासाठी किती रन गोळा करतात. चौकार मारतात का षटकार. आपण जर विकेट घेतला तर तेजस महानमुनी यांच्याकडनं 100 रुपये प्राइज आणि 6 मारला तर काय नाही. छान असा प्रयत्न. 6. 45 रन 45 रन्स जिंकण्यासाठी 46 रनची आवश्यकता. प्रिन्स 11 यांना 46 रनाची गरज जिंकण्यासाठी. उमेरा 11 कृपया
आपल्या सर्व खेळाडूंना मैदानात पाठवायचं प्लीज. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावा लवकरात लवकर. उमेरा 11 अब्दुल वाहिद कर्णधार. लवकर सामना सुरू करा. उमेरा 11 पटकन मैदानात जावा. प्रिन्स 11 दोन्ही खेळाडूंना पाठवा धावपट्टीवर. बाळा वाघमारे यांनी झोपू नये. फुकटची इकडची हे लावू नका, पनवती लावू नका. अभिषेक खरात आणि मंगेश शिंदे यांनी निखिल शिंदे यांचं बक्षीस माझ्याकडे आणून द्यावे. 101. कुलदीप है क्या इधर? लवकर चालू करा मित्रांनो. जरा फटाफट जरा मैदानात बाहेर येऊ शकता कृपया करून. जरा थोडं सहकार्य करा. लवकर सामना सुरू करा. गोलंदाज प्रवीण नेवगे. स्ट्रायकर राज. आणि योगेश दोन्ही खेळाडूंनी धावपट्टीचा ताबा घेतलाय. बघूया प्रवीण नेवगे काय करतात ते. छान असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय राज यांच्या बॅटीतून. चौकार सत्यम यांच्या बॅटीतून आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. लवकरात लवकर चालू करा सामना. प्रवीण नेगे पटापट बॉल करावा. आपल्याकडे वेळ नाहीये. छान असा फटका पाठीमागे. चौकार.
छान असा फटका, कट अँड आउट. सामना लवकर सुरू करावा. प्रिन्स 11 योगेश रांगडे पटकन ताबा घ्यायचा आहे मैदानाचा. चार बॉल 9 रन. शेवटचे 2 बॉल बाकी. फलंदाज नवीन फलंदाज योगेश रांगडे. बघूया आपल्या फलंदाजीतून आपल्या संघासाठी किती धावसंख्या करतात ते. हा जो आपला फायनल सेमीफायनल सामना जो आपल्याला पाहायला मिळतोय, अतिदर्जाचा सामना जो आपण पाहतोय, दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी जो प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय, प्रवीण नेवगे यांचे शेवटचे 2 बॉल आणि नवीन फलंदाज योगेश रांगडे. छान प्रयत्न. एक रन. दहा रन. शेवटचा बॉल या ओव्हरचा. एक गडी बाद. 10 रन. बघूया प्रवीण नेवगेला विकेट मिळतोय का. डॉट बॉल. 10 रन. 1 ओव्हर 10. प्रिन्स 11 जिंकण्यासाठी 12 बॉल 36 रनाची गरज. प्रिन्स 11 साठी 36 रनांची गरज, 36 धावांची गरज. 12 चेंडूत 36 धावा प्रिन्स 11 ला हव्यात. बघूया योगेश रांगडे या पर्वात सेमीफायनल मध्ये आपल्याला आपल्या टीम साठी किती रन मिळवण्यात. गोलंदाज आदर्श छान असा बॉल केलाय. फलंदाज राज, गोलंदाज आदर्श समोरासमोर दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी खेळतायत आणि आपला संघ जिंकण्यासाठी जो आतोनात जो प्रयत्न चालू आहे असा आपल्याला अतिदर्जाचा सामना जो पाहायला मिळतोय. आणि आपल्या मंडळाचे जुने जाणते अजय भजनावळे आणि अमित गोरेक यांचं जे मैदानात जे स्वागत झालेलं आगमन झालेलं आहे, त्या सर्वांनी शिट्टी वाजून स्वागत केलेलं आहे. हार्दिक टाळ्या लोकांचं दोघांचं जे हात दाखवलेले आहे. अजय भजनावळे तुमच्यासाठी खास शिट्ट्या वाजल्यात म्हणजे तुमचं किती या आतुरतेने लोक वाट बघत होते. शिट्ट्या वाजल्या खास. अमित नामदेव गोरेक तुम्ही काय इथले काय नेते नाही, तुम्ही हात खाली करा. अजय भजनावळे छान असा फटका राजांच्या बॅटीतून. मोने यांनी आपल्या टीम साठी रन वाचवलेत. सॉरी गॅन यांच्या बॅटीतून फटका पाहायला मिळाला आपल्याला.
छान असा सुंदर फटका योगेश रांगळे यांच्या बॅटीतून आणि झेल बाद. झेलानी यांनी जो कॅच घेतलेला आहे, शोएब छान मस्त झेल बाद केलाय. योगेश रांगळे प्रिन्स इलेव्हन साठी मोठा झटका आहे. आणि आपले खेळाडू प्रिन्स इलेव्हनचे जय किशन सिंग उर्फ जॅकी. बघूया जॅकी दादाची काय कामगिरी आपल्या टीम साठी. एकच वादा जॅकी दादा. जय किशन धावंडे छगा मारला, 6 मारला तर 100 रुपये. कॉन्फिडन्स लूज करते त्याला. पाहुयात 5 बॉल 5 6 मारतो का. तेरा रन 3 गडी बाद. छान असा फटका गॅन यांच्या बॅटीतून पाहायला मिळतोय. 4 चौकार. नाही केला. अनिश बघूया काय करतात. वन विजन अंतिम सामन्यासाठी तयार राहायचंय. एकोणीस रन 4 विकेट. वन विजनचे कर्णधार टॉस का बॉस इथे येऊन उपस्थित राहायचे. छान असा फटका, बॉल सुटलाय. अप्रतिम शॉट अनिश यांच्या बॅटीतून आणि चौकार. 4 रन गोळा केलेत आपल्या टीम साठी. एक बॉल 20 रनची आवश्यकता.
जवळजवळ